नमस्ते, मी धन्वंती. माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सकाळची जी कामं आहेत, झाडू मारणं, रूम पुसून घेणं, ती माझी झाली. अंघोळ वगैरे झाली माझी. अंघोळ करून मी आता फ्रेश झाली आहे. म्हटलं मी आता देवपूजेसाठी खालून मग फुलं आणली, प्लेटमध्ये फुलं ठेवली, हळदी-कुंकू ठेवलं आणि आता पहा मी इथं किचनमध्ये ह्याच्यावरती स्वस्तिक काढायला लागली आहे. पण कोणतीही पूजा असू दे, कुठल्याही प्रकारची पूजा असू दे, घराची वास्तुशांती असू दे, आपण ओम स्वस्तिक काढत असतो. स्वस्तिक मधल्या बोटानं काढायचा. आपल्या घरामधील जे सगळे दरवाजे आहेत, त्या सगळ्या दरवाज्यांना असा ओम स्वस्तिक काढून घ्यायचा असतो. बघा आता माझं स्वस्तिक पूर्ण होत आलंय. स्वस्तिकच्या आजूबाजूला पण असे बोटे ओढायचे 2-2 आणि स्वस्तिक पूर्ण झाल्यावर हळदीचे असे टिपके लावायचे. देवपूजा करण्या अगोदर म्हटलं किचनला, गॅसच्या कट्ट्याला वगैरे अशी पूजा करून घ्यावी, म्हणून पहा मी आता करायला लागली आहे. पांढरी फुलं असली की किती मस्त वाटते पूजा करायला. हे पहा अशी. आता मी गॅसची पूजा करायला लागली. गॅसला मी आता हळदी कुंकू लावते. पहिले कुंकू लावते. 5 बोटं लावावी कुंकवाची. नंतर मग मी हळद लावते. हे पहा हळदीची 5 बोटं लावायची. गावाकडं बघा चुलीची पूजा करतात. चूल पहिले सारवून, नंतर मग त्याला हळदी कुंकू लावून, त्याला मग रांगोळी वगैरे काढून, फुलं वगैरे वाहून, अगरबत्ती लावून, दिवा लावून गावाकडे तशी पूजा करतात. तसं आपण इकडे गॅसला वगैरे हळदी कुंकू लावून, फुलं ठेवून, अगरबत्ती लावून, दिवा वगैरे लावून आपण अशी पूजा करूया. बघा मी साखर पण नैवेद्य ठेवली. आता म्हटलं दूध तापून ठेवूया. तोपर्यंत म्हटलं दूध गरम झालं, तोपर्यंत म्हटलं देवपूजा करून घेऊ, म्हणून मी आता देवपूजेला लागली आहे. देवपूजा केली की किती प्रसन्न वाटते. पहा दिवा वगैरे आपण फळांचा नैवेद्य ठेवतो. त्याच्यानंतर अगरबत्ती लावतो, धूप लावतो, कापूर लावतो. किती प्रसन्न वाटते सकाळ सकाळी. बघा देवपूजेनंतर मग चहा झाला, नाश्ता झाला. आता पहा 11 वाजले, स्वयंपाक करते, टमाटरची भाजी करते. हे बघा मिक्सरमधनं काढलं आता कढई ठेवते. त्याच्यामध्ये तेल टाकले आहे. तेल गरम होऊ दे. जिरं मोहरी टाकते. जिरं मोहरी तडतडली मग त्याच्यामध्ये लसूण टाकायचा. कारण मी कांदा घालत नाही. टमाटरच्या चटणीमध्ये लसूणच घालते. भाजी नाही आहे ना, म्हणून म्हटलं टमाटरची चटणी करावी. हे पहा लसूण घातला मी, म्हणून मी टमाटरची चटणीच करायला लागली आहे. खूप दिवस झालं केली पण नव्हती, म्हटलं करूया. बघा आता याच्यामध्ये चटणी टाकली आणि मिक्सरमधनं काढलेली हे टमाटर फोडणी घातलं. हे बघा किती मस्त दिसते ना, लाल लाल असं दिसायला लागले. चटणी पण खूप भारी झाली होती. मिस्टर म्हणत होते खूप भारी झाली होती चटणी. हे पहा चटणी पण तयार झाली माझी. आम्हाला अशी चटणी आवडते. हे बघा भात झाला, वरणही झालं, चपात्या पण झाल्या आणि हे बघा टमाटरची भाजी. आता मिस्टरांना जेवायला देते. हे काय वरण केले, भात केले. त्याच्यानंतर मिस्टर जेवले. नंतर मग मी पण जेवून घेतलं आणि नंतर मग हे काय कुकर. नंतर संध्याकाळची तयारी. तळणार आहे मी. वेलची घेतली. परत गव्हाच्या पुऱ्या करायच्या आहेत. गरम केले पाणी, त्याच्यामध्ये गूळ टाकते. थोडं गरम करून घेते मी. हे पहा गरम करायला ठेवले. गरम करून घेते थोडंसं. जास्त कडक करायचं नाही. आपण पाक करायचा नाही आहे. हे बघा गरम करून झाले. आता मी जरा गाळून घेते, कारण त्याच्यामध्ये काहीतरी खडं वगैरे असतात, कचरा वगैरे असतो. हे पहा म्हणून मी गाळून घेतले. आता गव्हाच्या पिठामध्ये घालून मी आता हे मळून घेणार आहे मस्तपैकी. हे पहा आता मी मळायला लागली आहे. चांगलं मळून घ्यायचं. जास्त पातळ मळायचं नाही, जास्त घट्ट मळायचं नाही. असं चांगलं मळून घ्यायचं.
हे पहा माझं मळून झालं आहे. पहा किती छान मऊसूत मळलं आहे बघा. खूप छान मळलं आहे. आता मी कापण्या करून घेतले. ग्लासनं कापलं आहे आता याला. आता मी तळणार आहे. हे पहा एक एक करून तळते मी. हे पहा बघा किती टम्म फुगली बघा. किती मस्त फुगल्या पुऱ्या. खूप छान झाल्या पुऱ्या बघा. मला अशा गोड पुऱ्या आवडतात. आषाढ महिन्यात ह्या अशा पुऱ्या तळतात. आषाढ का करतात? आषाढ महिन्यामध्ये पावसाला सुरुवात होते. वातावरणामधला गारवा वाढला आहे. त्याचबरोबर आषाढीची वारी असते. वारकरी पंढरी दिशेने जातात. अशाच परिस्थितीत तुम्ही आखाड तळला की नाही असं आपल्याला ऐकायला मिळतं. आपणही एकमेकांना विचारतो की आखाड तळला की नाही? काय आखाडमध्ये तळतात? आपल्या आरोग्यास तळणी चांगली आहे का? व्हिडिओमार्फत जाणून घ्यायचे आहे. व्हिडिओ पहिल्यापासून ते शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये माऊली माऊली असं लिहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आषाढ महिन्याचे एक चंगल नातं आहे. मग सुरू होते पापड कुरवड्या तळण्याचे रेलचेल. आषाढ महिन्यामध्ये ज्या विवाहित मुली असतात, सासूरवाशीन मुली असतात, त्यांना आपल्या माहेरी बोलावलं जातं आणि तळलेले पदार्थ खाऊ घालण्याची परंपरा जपली जाते. पण यामागचं कारण मुलींना चविष्ट खाऊ घालणं असं आहे का? असं नाही. यामध्ये आरोग्य, हवामान, शरीराचे आरोग्य आणि पारंपरिक शहाणपण एवढ्या गोष्टी दडल्या आहेत. आपल्याकडे पूर्वीपासून आजपर्यंत उन्हाळ्याचे साठे केले जातात. म्हणजे सांडगे, पापड, कुरवड्या, तिखट सांडगे, शेवया. उन्हाळ्यामध्ये ह्याचा साठा आपण करून ठेवतो. महिन्यामध्ये आपण हे सगळे पदार्थ तळून खातो. वातावरणामध्ये दमटपणा असतो. त्यामुळे पावसाळ्यात हे पदार्थ खराब होऊ शकतात. खराब होण्यापूर्वी आषाढ महिन्यात ह्याचा स्वाद आपण घेतो. सणासुदीचा काळ असतो. रिमझिम पाऊस चालू असतो. घरी सर्वजण असतात. एकत्र बसून तळणी करतात. या गोष्टीचा आनंद घेतात. आजही गावामध्ये, शहरामध्ये परंपरा आहे. तुमच्याकडे ही परंपरा आहे का? नाही. द्वारे मला सांगा. मुलगी सासरी गेली की तिच्यासोबत आपण हे तळणीचे पदार्थ देतो. आषाढ तळणं किंवा आखाड तळणं. आखाड तळणं हे चविष्ट खाणं नाही. हवामान, आरोग्य, परंपरा आहे. आपुलकीच्या जपणुकीसाठी हा सुंदर महिना आहे. गावाकडे शेतकऱ्याच्या घरी आखाड तळला जातो. तो गाय म्हशींना पण खाऊ घालतात. ह्याच्यासाठी पण आखाड तळतात. तुम्ही आखाड तळला नसेल तर तळून खावा. तुम्हालाही यातून आनंद नक्कीच मिळेल. आषाढ तळण्यामागे कारण आहे. आपली संस्कृती जपली जाते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.